हो सर. किती झाले काम? सर चालू आहे. लवकर पाहिजे इथलं ते डिझाईन थोडीशी चेंज करून सूचना. आज संध्याकाळी 7 वाजता मंडळाच्या ऑफिसमध्ये सर्वांना हजर राहण्यासाठी सांगितलेले आहे. चला संध्याकाळी भेटूया. मीटिंग चालेल. चला चला चला. शांतता राखा मंडळींनो. आता आपल्या मंडळाची मीटिंग आहे, तर काय चर्चा चालली आहे चला बघूया. तर काय जमले सगळे? हो बर, मग यावेळेचा अध्यक्ष कोणाला बनवायचं? मी पण पण तयार आहे. अजय सरांना बनवू हो आपण. हो चालेल. चालेल, काय हरकत नाही. पण उपाध्यक्ष कोण? उपाध्यक्ष आपण यतीश सरांना बनवूया. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. उपाध्यक्ष यतीश सर असतील. पण मग गेले 12 वर्षापासून मी कार्यकर्ताच राहिलो, तर मला पण खजिनदार बनवलं. चालेल ना, तुम्ही खजिनदार. पण मग सचिव हर्षलला करूयात आपण. ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बर, ठरले सगळ्यांचे पद वाटलं गेलं. हो आता आपण कामाला लागायचं. ठीक आहे. चालेल. यावर्षी गणेशोत्सवाचं कसं करणार आहोत आपण आधी थोडंसं बघूयात की कोण काय करतंय. तुम्ही 3 जण वर्गणी गोळा करा. हर्षल तू डेकोरेशनचं बघ. हो. तुम्ही मंडळाचं सगळं व्यवस्थापन बघा. तुम्ही तुझ्या ब्राह्मणाचं बघा आणि तू जेवणाचं बघशील. आपण दोघी जेवणाचं करूया. चालेल. ठीक आहे ठीक चालेल. आहे, यावेळेस थोडं वेगळं डेकोरेशन करू. एकदम थाटात झालं पाहिजे आपलं. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात महत्वाचं मिरवणुकीचं काय? यावर्षी साऊंड लावायचं. नाही नाही, यावर्षी दोन तास नाही, पथकच यावर्षी लावायचं. sound लावायचं. मागच्या वर्षी sound पथकच लावायचं. लावायचं. नाही नाही, नाही, sound लावायचं. नाही, पथकच लावायचं. Sound लावायचं. नाही पारंपरिक पद्धतीने करू, असं नाही. साऊंड पथकच लावलं गेलं पाहिजे. ठीक आहे, चालेल. नाही पण आपण मला तरी वाटतं ह्यावेळेस पथक असू देत किंवा साऊंड असू देत तर मला तर वाटतं ढोल ताशा पथकच चांगलं राहील. नाही. नाही साऊंड लावूया आपण. पथकच. नाही साऊंड लावूया. पथकच, पथकच. तुम्ही काय करता हे तुम्ही कशासाठी भांडताय आणि का भांडताय? सांगता मला जरा. ते म्हणतंय की साऊंड लावायचा. आपलं पारंपरिक पथक का नाही लावायचं? पण तुम्हाला माहिती का, हा जो गणेशोत्सव आहे हा कुणी साजरा केलाय तुम्हाला माहिती आहे? आणि कशासाठी माहिती आहे आणि कशासाठी केलाय? सगळ्यांनी एकत्र येऊन सोबत राहावे. म्हणजे हा जो आपला देश आहे, हे आपले जे बांधव आहेत, हे आपले सगळे जे बांधव आहेत, याच्या जाती पाती सगळे एकत्र यावा आणि त्यांनी हा सण साजरा करावा आणि चांगल्या रीतीने करावा. ह्याचा अर्थ म्हणजे काय, की आपण सगळे एकच आहोत आणि आपला बाप्पाही एकच आहे आणि आपला देशही एकच आहे. ह्याचे उद्देश आहे. हे ढोल लावणं, तेव्हा तुम्ही कलर्स करताय, मोठे मोठे जॉब लावताय, ह्याच्यासाठी नाहीये हे. त्यासाठी तुम्ही एक काम करा, तुमच्या मनाचा तुम्ही निर्णय करा आणि तुम्हाला काय ते तुम्ही ठरवा. ठीक आहे? काका माफ करा, चुकलं आमचं. चुकलं आमचं. ठीक आहे, तुम्ही ठरवा आणि पुढे चालत राहा आणि पिढ्या हे गोष्टी पुढे न्या आणि चांगल्या रीतीने काय गोष्टी करायच्यात नाही करायच्यात ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा. ठीक आहे? हो काका. हो उद्या सगळ्यांनी 7 वाजता जमा. वर्गणी गोळा करायला जायचंय आपल्याला. हो चांगलं केलं. चालेल. चला. दिवस दुसरा वर्गणी गोळा करायचा. मी आजकाल परत ठेवत नाही. काकू वर्गणी. कसली वर्गणी रे? अहो आपलं चौकाचं मंडळ आहे. कोणतं मंडळ तुमचं? नाथब्रह्म मित्र मंडळ. नाथब्रह्म. हो. अरे नाथब्रह्म, चला डायरेक्ट 5,000ची वर्गणी मारा. आणि कसं असे पाहिजे? ऑनलाईन आहे ना तुमच्याकडे? हो, आहे, आहे ना. चॅनल द्या. मस्त मस्त. काय करा? द्या अजय. पावती द्या वाटतं. चला. चला, या ताई, नक्की या. आरतीचा पहिला मान तुमचाच. हो नक्की नक्की झालं. Thank you. घेतला का? आरतीचा पहिला मान यांचा. शो वर्गणी वर्गणी कुठली? आपलं मंडळ मंडळ आपलं. किती द्यायचे? 500 रुपये. 500 रुपये? एवढे? तुम्ही किती देणार? 50 रुपये देणार. 500 रुपयाचा तर हा देतो आमचा. 50 रुपये देतो, घ्यायचे तर अहो, घ्या. काका तुम्ही ऐका. हा, काही दादा नका. ऐक ना भाऊ.
आपल्याला मस्त मज्जा करायची आहे. आणि तिथं जो आपला जल्लोष करायचा आहे, आपण कार्यक्रम ठेवणार भारी भारी. 50 रुपये द्या ना घ्यायचे तर घ्या तुम्हाला. हे पन्नास काय होणार आहे? ठीक आहे बरं, चालेल ठीक आहे, चालेल, घ्या. मनाने दिलेली वर्गणी घेऊन घ्यायची. चला द्या त्यांना. वा, वा. चला धन्यवाद दादा. आठवणी प्रसादाला या. काही वर्गणी कोण तुम्ही बापरे. बापरे अहो मंडळवाले नागब्रह्म मंडळवाले आपले उद्या येऊ शकताल का पावती फाडून घ्या ना तुम्ही आज. काढून घ्या उद्या वर्गणी द्या. हा. असं चालेल हो हो फक्त उधारी ठेवू नका. कितीची वर्गणी आहे यावर्षी 501 500 रुपये. रुपये 100ची घ्या 101 नाही नाही ताई, 500 जरा- करावं लागेल 500 बरं ठीक आहे तुमचं नाही माझं नाही 301ची करा ताई, आपण दुकानात नाहीये. बरं चालेल, घ्या, घ्या. 301ची करा घ्या 301 300. ठीक आहे चालेल चालेल. ओके. बघितलं मंडळाच्या सदस्यांनी वेळोवेळी गणेशोत्सव येतात म्हणून वेगवेगळं नियोजन करावं लागतं. त्यांना देखावे ठेवावे लागतात. गणेशोत्सवाचं डेकोरेशन काय असेल वेगळ्या गोष्टीमध्ये त्यांना करायला वेळ प्रसंगी त्यांना स्वतःच्या खिशातनं पण पैसे खर्च करावे लागतात. का तर वर्षातनं आपला बाप्पा येतोय त्याच्या उत्सवासाठी कुठेही कमी नाही पडली पाहिजे. त्यासाठी मग सगळं आपलं मंडळाचे कार्यकर्ते सदस्य सज्ज झालेले आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन करत आहेत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया मोरया मी बाळताने तुझी सेवा करुणाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुकार कोटी गणपती बाप्पा मोरया मूर्ती चला तर मग दिवस पाहिला गेले तर चला तर मग दिवस दुसरा मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी नक्कीच कार्यक्रम ठेवलेत. तर चला तर बघूया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम काय ठेवले. तर त्यासाठी मी आमंत्रित करतो हंसिका हर्षदा हेमंत पाटील यांना की त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स साजरा करा. जोरदार टाळ्यात स्वागत करा. जय शिवराय जय जय शिवराय वा करताना पण आपल्याला धाकधूक पडली असेल. तर चला तर मग पाहूया दिवस तिसरा. तर तिसऱ्या दिवशी काय केलंय मंडळाच्या सदस्यांनी तुमच्यासाठी. तर मी आमंत्रित करतो भाग्यश्री मॅडमनी की त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स सादर करा. खूप आहे. तर चला तर मग आता दिवस 5 वरती आपण जाऊया. तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना काही पत्र आलेले आहेत. तर त्यांना एक पत्र हे घ्यायचं की एक सोशल संदेश द्यायचा आपल्याला. सध्याच्या वातावरणात बघितलं तर कितीतरी विविध गोष्टी येतात. गणेशोत्सव आहे, गणेशोत्सवामध्ये मिरवणुकीवरनं वाद होतात. मिरवणुकी करताना कोण दारू पिऊन असते तर कोण कशा पद्धतीने करत. कुठंतरी त्यामुळे पारंपरिक पद्धतीने थोडंसं ते होते. तर आपल्याला पाहूयात की आपल्याला एका सरकारकडून म्हणा किंवा दुसरीकडून म्हणा की काय पत्र आलेले किंवा त्यांना आपल्याला संदेश काय पोहोचवायचं. चला तर आपण ते पाहूया.
मित्रांनो, कल्पना करा, 1893 साल आहे. देशावर परक्यांचं राज्य आहे. सभा घेऊ दिल्या जात नाहीत. लोक एकत्र आले की संशय घेतला जातो. पण एक व्यक्ती विचार करतो, लोकांना एकत्र आणायचं तर कोणत्या नावाखाली आणता येईल? आणि मग त्यांना आठवतो आपला लाडका गणपती बाप्पा. तिथून सुरुवात झाली सार्वजनिक गणेशोत्सवाची. जुना काळ. तेव्हा बघा मंडळात काय व्हायचं? भजनं, कीर्तनं, व्याख्यानं. लोक ज्ञान मिळवायचे, प्रेरणा घ्यायचे. गणेशोत्सव म्हणजे भक्ती प्लस समाजकार्य. त्या काळी मंडळ म्हणजे मोफत कोचिंग क्लासेसच तर होते. ज्ञान, संस्कार, देशभक्ती सगळं पॅकेज. आजचा काळ. पण आता भजनं कुठे, व्याख्यानं कुठे? आज मंडळातली चर्चा असते, डीजेचे साऊंड कमी करा रे, बेस वाढवा, लाइटिंग थोडं गुलाबी ठेवा, इन्स्टा रील्स वर भारी दिसेल. आणि मिरवणुकीत भक्तीपेक्षा डान्सचे स्टेप्स जास्त असतात. कोणी बॅक फ्लिप, कोणी लाटे, कोणी वायोलिन वाजवत नाचतो. आणि मध्येच सेल्फी, बाप्पा मागे मी पुढे. क्रिस्ट. मित्रांनो, उत्साह वाईट नाही, आनंदही वाईट नाही. पण जेव्हा भक्तीचा आवाज डीजे मध्ये हरवून जातो, संस्काराचे शब्द इन्स्टा रील्स मध्ये स्क्रोल होऊन जातात, तेव्हा मनात प्रश्न पडतो, हा तोच गणेशोत्सव आहे का ज्याची सुरुवात झाली होती समाजासाठी? गणेशोत्सव हा फक्त मूर्तीचा नाही, तो आपल्या मनाचा आहे. तो फक्त सजावटीचा नाही, तो संस्कृतीचा आहे. तो फक्त 11 दिवसांचा नाही, तो आपल्याला आयुष्यभर मार्ग दाखवणारा आहे. म्हणून या वर्षी डीजे असू द्या, पण आपली आरती जास्त मोठ्या आवाजात म्हणा. मिरवणूक असू द्या, पण त्यात संस्कृतीची झलक दिसू द्या. सजावट असू द्या, पण बाप्पाच्या मूर्तीसमोर थोडं शांतपणे डोळे मिटून प्रार्थना करा. तेव्हाच खरा आनंद येईल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. ह्याचा सोशल संदेश तुम्हाला मिळालाच असेल की कुठल्या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, कुठलं नाही. तर आता दिवस 6वा दिवस की तिथं आपण मंडळाची पूजा करत आहे. ठीक आहे. सत्यनारायणची पूजा. श्रीमन्महागणाधिपते नमः. निर्विघ्नमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे सत्यनारायण कथा पूर्ण झाली. बघितलं का मंडळी? गणेशोत्सव अगदी 2 महिन्यापासून मंडळाच्या कार्यकारिणीने तयारी केली, कशा पद्धतीने केली आणि लगेच दिवसाचे 7 दिवस कसे बघता बघता निघून गेले. तर चला तर मग आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आता निरोप घेऊया. गणपती बाप्पा, चुका झाल्या असतील, शब्द जड गेले असतील, पण मन मात्र आमच्या टीमला अशी सद्बुद्धी दे आणि शक्ती दे की ते जेणेकरून चांगल्या प्रकारे काम करू शकतात. गणपती चालले गावाला, जेट पडेल आम्हाला. बाप्पा, आम्ही तुमचं जे विसर्जन करतो ते तुमच्या गावाला चालला. पण आता जो काही आम्ही निर्णय घेतोय की आम्ही जो विसर्जन ज्या पद्धतीने करतोय, की कुणी गणपती बाप्पाला वरणाखाली हे करतायत, कुणी जे दुसऱ्या दिवशी जो काही विसर्जन झाल्यानंतर जे काही तुमची अवस्था होती बाप्पा, आम्ही हे करायचं टाळेल बाप्पा. त्यामुळे आम्हाला सद्बुद्धी दे, सगळ्यांना सद्बुद्धी दे बाप्पा. हेच तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी